नमस्कार सर्वांना. डिवाइन वाणी ऑफिशियल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण आज बघणार आहोत भगवद्गीता अध्याय 1, त्यातील श्लोक 3. तर श्लोक आहे, पश्येता पांडुपुत्रमाचार्य महती चचुम व्यूढा द्रुपदपुत्र तव शिष्येन धीमता. आता बघा याचा अर्थ काय आहे. याचा अर्थ आहे, हे आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडवासेना पहा. बघा आता यात काय सांगितलं आहे की मुत्सद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यायच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला, ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्याला याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्याने आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपवण्यात आलेल्या द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केली नाही. आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये धृष्टद्युम्न पांडवांची बाजू घेतली. त्याने द्रोणाचार्याकडे प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष हरावे म्हणून दुर्योधनाने त्याची ही चूक त्याला लक्षात आणून दिली. यावरून त्याला हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्याचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. विशेष अर्जुन हा त्याचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो, असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला.